यामध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी जी ब्रह्मकुमारीज द्वारा जी टीम आलेली आहे त्या टीमनी अत्यंत उत्कृष्टपणे आपले या ठिकाणी आपल्या विद्यालयाचा जो उद्देश आहे आणि ज्या विद्यालयाच्या उद्देशातून हे सर्व कार्य पार पाडत आहे ते अगदी आपल्याला छान पद्धतीने सांगितलेलं आहे। अगदी व्हिडिओ क्लिपद्वारे सुद्धा त्यांनी मेडिटेशनचं महत्त्व या ठिकाणी आपल्याला पटवून दिलेलं आहे आणि ऑडिओ आणि व्हिडिओचा अत्यंत प्रभाव हा मुलांवर पडतो हे आपल्याला माहीतच आहे आणि त्यामुळे मेडिटेशनचं महत्त्व मुलांना नक्कीच समजलेलं आहे आणि आम्ही सुद्धा प्रयत्न करू की रोज आम्ही मुलांना एक 10 मिनिटं मेडिटेशन करू आणि आजपासून आम्ही ही सुरुवात करूया। अतिशय उपयुक्त माहिती तुम्ही या क्लिपद्वारे दिलेली आहे। त्याचप्रमाणे आपण दिलेले हे जे विविध खेळ आहे या खेळांच्या माध्यमातून मुलांना त्यांचा बौद्धिक विकास आणि त्याचप्रमाणे परमात्मा म्हणजेच आपण देवा ईश्वराला साक्षी मानून हे सर्व करतोय याच्यातून आपल्याला कशी काय पॉझिटिव्ह एनर्जी मिळते। प्रत्येक आयुष्य जगत असताना रोजच्या दिवसामध्ये आलेलं आपलं जे संकट आहे ज्या समस्या आहे त्या समस्यातून आपल्याला पार पडण्यासाठी ज्या काही म्हणजे धनात्मक ऊर्जा जी पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला मिळाली पाहिजे तर ती कशामुळे मिळेल तर त्या ईश्वराला आपण ध्यानात ठेवून आणि मेडिटेशन या दोन्ही प्रकारे आपण करू शकतो। याचं महत्त्व अतिशय छान प्रकारे यांनी पटवून दिलेलं आहे खेळाच्या माध्यमातून आणि मेडिटेशनच्या माध्यमातून। मी खरं तर या सर्व टीमचे अगदी मनापासून आमच्या शाळेच्या वतीने आभार व्यक्त करते आणि एक तुम्हाला विनंती करते की प्रत्येक महिन्याला आमच्या शाळेमध्ये येऊन असा कार्यक्रम करून आमच्या मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करा आणि आमच्या या कार्याला तुम्ही सुद्धा असाच हातभार लावा आणि तुमचं जे कार्य आहे ते अतिशय छान कार्य आहे। अगदी म्हणजे संपूर्ण देशभर तुम्ही हे कार्य करत आहे। खरोखर तुमच्या कार्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि आम्ही जर तुम्हाला काही सहयोग करू शकत असाल तर आम्ही सहयोग द्यायला तयार आहोत। आम्ही सुद्धा तुमच्याशी जुळायला तयार आहोत। एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते। धन्यवाद।